अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये आज शिवछत्रपतींची जयंती आणि त्यानिमित्तानं व्यापार मंथन सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे नेते शंकरकाका पवळे, पोलीस पाटील स्वातीताई, सरपंच पवळेताई, नामदेवराव धोत्रे, महेशराव वाघ, मयूर केदारी, प्रतीक्षा आवळे, शेखर रानवडे, अनिकेत पवळे, प्रथमेश ओंबासे, प्रमोद गोडांबे, उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य डॉक्टर बेंजामिन लोबो सर, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सुरुवातीलाच जाणता राजा शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो. हे सुंदर बॅनर निवडलेला आहे. काय लिहिले पाठीमागं? व्यापार मंथन. शिवछत्रपतींचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी युद्धनीतीबरोबर व्यापाराला देखील तेवढंच महत्त्व दिलं आणि म्हणूनच त्यांनी अतिशय दूरदृष्टी होती छत्रपती शिवाजी महाराजांना. जगातली लोक व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये येतील आणि अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी आरमार उभारलं आणि परकीयांचं आक्रमण त्या ठिकाणी कान्होजी आंग्रेंच्या माध्यमातून त्याच ठिकाणी थोपवण्याचं काम छत्रपतींनी केलं. पुढचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे की इंग्रज व्यापारी म्हणून भारतामध्ये कशा पद्धतीने आले आणि त्यांनी कशा पद्धतीने 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं. अर्थात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. गांधी, नेहरू, पटेल अनेकांची नावं घेता येतील. अनेक जण त्या ठिकाणी फासावरती गेले. अनेकांनी घरादाराची रांगोळी केली आणि त्या ठिकाणी भारताला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु ह्या इतिहासापासून प्रेरणा घेत असताना अनंतराव पवार महाविद्यालयाने अतिशय स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर आमच्या त्या ठिकाणी विद्यार्थी भगिनी गोडांबे असतील, दमले असतील, दहिगावे, देशमुख आणि पलीकडच्या बाजूला आमचे विद्यार्थी मित्र अतिशय सुंदर स्टॉल उभारले आणि या तारुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी व्यापार कसा करावा या संदर्भातलं अतिशय एक चांगलं दालन या निमित्ताने तुम्ही त्या ठिकाणी उघडं केले. स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत शेतकरी कारखानदार होत नाही आणि व्यापारी होत नाही तोपर्यंत तो त्याच्या पायावरती सक्षम होणार नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा विचार हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. परंतु शंकर भाऊ मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगितली पाहिजे की या जागतिक स्तरावरती युद्धाचं वातावरण आहे. तुम्ही म्हणाल की वा युद्धाचं वातावरण कसं काय? डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. त्या ठिकाणी व्यापारी युद्ध सुरू झालेले आहे. व्यापारी युद्ध सुरू झालं म्हणजे काय? तर आता सैन्यांनी प्रत्यक्षात रणांगणावरती यायची आवश्यकता नाही. तर त्याच्याकरता अमेरिकेची जी ध्येय धोरणे आहेत ती त्या ठिकाणी जगाला मारक ठरणार आहेत. जरूर आपल्या प्रधानमंत्र्यांचा आपल्याला अभिमान आहे. परवा त्यांची गळाभेट झाली. त्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांचा वचक हा देशभर असल्यामुळेच त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आपल्या पुढे त्या ठिकाणी थोडे कमी पडलेले आहेत. आणि आता आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे की आयात निर्यातीच्या बंधनावरती जागतिक लेवलला अर्थशास्त्राचं राजकारण आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं काम येत्या काळामध्ये करावं लागणार आहे. कारण युद्ध म्हणजे काय? केवळ मैदानावरचं युद्ध नव्हे, ढाली तलवारीचं युद्ध नव्हे, बंदुकी तोफांचं युद्ध नव्हे, तर आता हे अर्थशास्त्राचं युद्ध सुरू झालेलं आहे. आणि ते युद्ध पुढे घेऊन जाण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय सक्षम पर्याय तुमचे आमचे सर्वांचे नेते, आपल्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार की ज्यांच्या नेतृत्वाखाली शंकर भाऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. एक महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम या अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. म्हणून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी एक सक्षम अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी पावलं टाकलेली. ऐकलत का? हे माझं पुस्तक प्रकाशित करायचंय. शंकर भाऊंच्या पाठीमागं मी महिनाभर लागलो. त्यांना विचारा की मला दादांची वेळ मिळून द्या, मी देखील प्रयत्न करतोय. वेळ का मिळत नाही हो? कारण त्यांच्या महाराष्ट्र लेवलला त्या पद्धतीच्या बैठका सुरू आहेत. मी देखील हट्ट आहे, पुस्तक प्रकाशित करीन तर दादांच्याच असते. मी शंकर भाऊंना आताच निरोप दिलाय. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे कधीची वेळ द्या, परंतु मला पुण्यातच दादांची वेळ पाहिजे. परंतु दादा वेळ का देत नाही? कारण त्यांना त्या ठिकाणी अर्थ खात्याच्या मिटिंग आहेत. काय केलं नाही हो दादांनी? या ठिकाणी असंख्य गोष्टी घडणार आहेत. शंकर भाऊंना त्या ठिकाणी ताकद मिळाली आहे. दादांनी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की त्या ठिकाणी शंकरला आमदार करा, 5,000 कोटींची कामं तुम्हाला देतो. 100% ती दादा कामं देतील असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विश्वास वाटतो. आज तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु दोनच गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहेत आणि या ठिकाणी थांबणार आहे. तुम्हाला सांगतो की मनुष्य विकास निर्देशांकाचा शोध कुणी लावला? भारत आणि पाकिस्तान हे दोन विचाराचे देश आहेत. एक सर्व धर्म समभावाचा आणि एक मुस्लिम विचाराचा.
त्या पाकिस्तानमधले अर्थवेत्ते डॉक्टर महम्मद उलग यांनी मनुष्य विकास निर्देशांकाचा शोध 1990 साली लावला. त्याला नैतिक प्रतिष्ठा, नैतिक अधिष्ठान मिळून देण्याचं काम कुणी केलं तर भारतातले त्यांचे मित्र अर्थतत्त्ववेत्ते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी दिलं. त्या दोघांनी मिळून या मनुष्य विकास निर्देशांकाचा शोध लावला आणि आज त्याला जागतिक मान्यता मिळालेली आहे. आज जगाचं प्रगती पुस्तक हे त्या ठिकाणी मनुष्य विकास निर्देशांकामध्ये त्या ठिकाणी शोधलं जातं. आज तुम्हाला सांगतो, भारत आणि पाकिस्तान ज्या देशातल्या या दोन अर्थतत्त्वज्ञांनी या मनुष्य विकास निर्देशांकाचा शोध लावला, आज दुर्दैवानं ही दोन्ही देश लष्करी आघाड्यांमध्ये युद्ध करण्यामध्ये आघाडीवरती आहेत, परंतु अर्थकारणामध्ये मागे पडलेले आहेत. उद्या मला या विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा आहे की उद्या जागतिक स्तरावरती जर मजबूत व्हायचे असेल तर छत्रपतींनी जो विचार दिला, जो अंमलात आमचे नेते अजितदादा पवार साहेब आणतायत, जे अंमलात आमचे शंकर भाऊ आणतायत, मी तुम्हाला सांगतो की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. एकच उदाहरण सांगतो, वीरप्पन कोणाला माहिती नाही हो, तुम्हाला मी सांगतो, डॉक्टर सुरजा मैती यांना एकदा त्या ठिकाणी 1997 साली ते जीवशास्त्राचे संशोधक होते, तामिळनाडूच्या जंगलामध्ये गेले. तिथे त्यांना त्या ठिकाणी जीवशास्त्राचा शोध लावायचा होता. दुर्दैवाने वीरप्पननी त्यांच्यावरती झडप घातली, त्यांना ओलीस ठेवलं. सगळ्यांना विनंती केल्या, मुख्यमंत्री, पंतप्रधान, पोलीस महासंचालक, कुणालाही यश आलं नाही. शेवटी बायकोला काळजी असते. सुरजा मैती ही त्यांची बायको. सत्यव्रत मैतींना ज्या वेळेला अटक केलं त्यावेळेला सुरजा मैती चिंतेत पडल्या. सगळे पर्याय गेल्यानंतर सुरजा मैती कोणाकडे गेल्या तर त्या गेल्या डॉक्टर स्वामीनाथनकडे. जे स्वामीनाथन आज तत्वज्ञ, आज भूक मिटवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते स्वामीनाथनांनी. स्वामीनाथनांकडे गेल्यानंतर शंकर भाऊ त्यांनी विनंती केली की तुम्ही विनंती करा वीरप्पनला, तो माझ्या नवऱ्याला सोडील. ते म्हणले मी तर साधा शास्त्रज्ञ. म्हणले तुमचं नैतिक अधिष्ठान मोठे. त्या त्यांच्या गेल्या, त्यांच्या पाया पडल्या. दुसऱ्या दिवशी प्रेस घेतली. दुसऱ्या दिवशी स्वामीनाथन सरांनी प्रेस घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी खरोखरच वीरप्पननी त्या ठिकाणी मैतींना त्या ठिकाणी सोडून देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला सांगायचं काय, केवळ राजकारणी होऊ नका, केवळ डॉक्टर इंजिनियर होऊ नका. उद्या तुमच्याकडे मी आशेने पाहतोय, तुमच्यातला कुठेतरी स्वामीनाथन तयार होईल, तुमच्यातला कुठेतरी अमर्त्य सेन तयार होईल, तुमच्यातला कुणीतरी डॉक्टर मनमोहन सिंग तयार होईल आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता केवळ या विद्यार्थ्यांमध्ये. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की नैतिक अधिष्ठान मोठं पाहिजे. शंकर भाऊ कशाने मोठे झाले हो? आज तुम्हाला सांगतो, जिद्द, चिकाटी आणि मेहनत असलं तर काय होऊ शकत नाही. एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा चांदेगावचा सरपंच होतो, त्यानंतर पंचायत समितीमध्ये मिसेसला पाठवतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होतो. जे स्वप्न कुणी पाडलं नव्हतं, अफजल खाना समोर दिसत असताना छत्रपतींनी विचार केला असता की मी कसा त्याला सामोरे जाऊ तर इतिहास घडला नसता. त्यांनी देखील जर विचार केला असता की 3-3 टर्मचा 40 वर्षाचा आमदार आहे, मी कसा त्याच्या सामोरे जाऊ, त्यांनी जसं मनात आणलं का, धाडस ठेवलं, जिद्द, चिकाटी आणि मेहनत आणि धाडस ठेवलं. म्हणून तुम्हाला सांगतो, परंपरागत प्रतिस्पर्ध्याला ते त्या ठिकाणी पराभूत करू शिकलेले. मला हेच सांगायचंय की आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं एक प्रार्थना करूया, किती संकट येऊ देत त्याला धाडसानं सामोरं जाण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत मनामध्ये ठेवू. ज्या पद्धतीने यांनी हा विजय खेचून असला तसा जीवनातला विजय तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. आज महाविद्यालयामध्ये आल्यानंतर अनेक मागण्या झाल्या. शंकर भाऊ तुम्ही सातत्याने इथे मदत केलेल्या आहेत. आता महाविद्यालयाची एकच मागणी की तिकडनं येणारी पीएमटी एकतर वर्ण किंवा खारणं वरती जाऊ द्या. शंकर काका आमचे बसलेले आहेत, सगळे पिरमुटची मंडळी आहे. महेशराव तुम्ही आज फक्त 20 कोटी रस्ता करा, पीएमटी इथे येऊ द्या, खालचं ज्युनियर कॉलेज वरती येऊ द्या. आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवायचा आहे. भाऊंनी त्या दृष्टिकोनातून पावलं टाकलेली आहेत. दादांची ताकद आपल्या पाठीमागे. हे अनंतराव पवार महाविद्यालय हे अजितदादांच्या वडिलांच्या नावाने महाविद्यालय, त्याला साजेसं काम आपल्याकडनं होतंय. इथं आल्यानंतर अंगावरती रोमांच उभं राहिले. आमची महिला भगिनी, आता तुम्हाला तो शंकर भाऊ 80% आरक्षण आणले. आता या दोघी कोण आहेत, पाटील आणि सरपंच महिला आहेत. ह्याच्यामध्ये मी पाहिलं 90% महिला होत्या. मी म्हणलं ढोलात पुढं तर कमी आहे. त्या मुलीचं मला नाव माहिती नाही, अतिशय सुंदर ढोल वाजवत होती, फक्त ताशामध्येच एक मुलगी नव्हती. आज हे पाहिल्यानंतर शिवछत्रपतींचा काळ आठवला. अधिक काही बोलत नाही, परंतु महाविद्यालयाला जी मदत लागेल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केवळ 6.5% दराने 40 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज देते. कुठल्याही मुलाचं शिक्षण थांबता उपयोग नाही. 8.5% दराने आम्ही गृह कर्ज देतोय. 7.5 लाखापर्यंत बचत गटाला कर्ज देतोय. तुम्ही सगळेजण उभे राहा. आणि भाऊ मला यांचं कौतुक करायचंय,
परवा मुंबईला गेले, 12 विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले, त्याच्यातल्या 7 मुलींना त्या ठिकाणी प्राधान्य मिळाले. मी तुम्हाला सांगतो, उद्या कष्ट करत राहा. बेरोजगारीपासून शंकर भाऊन आम्ही तुम्हाला शब्द देतो, कोणालाही त्या ठिकाणी वंचित ठेवणार नाही. प्रत्येकाला रोजगार देण्याचं काम करू. फक्त एक काम करायचे, प्रत्येकाने अजितदादांचा विचार म्हणून, शंकर भाऊंचा विचार म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आपलं खातं उघडा. महिला भगिनींनी खातं उघडलं, 2 वर्ष पैसे घातले काढले, तर 2 लाखाचा विमा आम्ही तुम्हाला फ्री देतो. अधिक काही बोलत नाही. यांना जायचंय गिरीवनला आणि मला जायचंय तिकडे कोंडावळ्याला. त्याच्यामुळे दोघांनाही वेळ नाही. पुन्हा एकदा लोगो सर, तुम्ही अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला. तुमच्या सर्व सहकाऱ्यांना, आमच्या ह्या तमाम युवतींना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.